स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आज देशभरात आपण उत्साहाने साजरा करीत आहोत. भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात अनेक महिलांचे योगदान आहे. भारतात फार पूर्वी स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार होते. पुरुषांच्या बरोबरीने त्या शिकत होत्या, निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग होता असे आढळून येते. परंतु मध्ययुगीन काळात पितृसत्ताक पद्धती अस्तित्वात आली आणि पुरुषांच्या अबाधित वर्चस्वाखाली स्त्रिया आपले अस्तित्वहीन आयुष्य जगू लागल्या. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या संविधानाने मात्र स्त्री आणि पुरुषांना समान पातळीवर आणले. कायद्यासमोर स्त्री पुरुष समान आहेत, त्यांना मिळणारे अधिकार समान आहेत व त्यांना मिळणाऱ्या संधीही समान आहेत, हे संविधानाने सांगितले. गेल्या 75 वर्षांच्या काळात स्त्रियांच्या आयुष्यात काय बदल झाले? आपले विचार, मतं व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, व्यवसाय, पेशा निवडण्याचं स्वातंत्र्य, आयुष्याचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य, अशा वेगवेगळ्या विषयात स्त्रियांना मिळणाऱ्या स्वातंत्र्यात कसे बदल होत गेले हे त्यांच्याच अनुभवातून समजून घेऊया. 75 वर्षांपूर्वी स्त्रियांना स्वतःचं मत मांडण्याचं आणि स्वतःचं शिक्षण, व्यवसाय, नोकरी, लग्न याबाबतचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य होतं का? जवळजवळ 40-50 वर्ष सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, महर्षी कर्वे अशा खूप सामाजिक कार्यकर्त्यांनी स्त्री शिक्षणाचा प्रसार केलेला होता. सरकारी शाळासुद्धा मुलींच्या निघालेल्या होत्या. त्यामुळे बराच प्रसार शिक्षणाचा झालेला होता. पण तरीसुद्धा स्वतंत्रपणे शिक्षण घेण्याचा अधिकार त्यावेळेला नव्हता. परिस्थिती आमच्या वडिलांची चांगली होती, परंतु शिक्षणाबद्दलचे त्याला आवड नव्हती. लिहिता वाचता आलं पाहिजे आणि थोडासा हिशोब करता आला पाहिजे, एवढ्या बाबतीत त्यांना स्वातंत्र्य येत होतं. आणि त्याच्यानंतर तेवढं शिक्षण पुरे असं म्हणून त्यांचं शिक्षण थांबवलं जात होतं. फक्त व फायनल 7वी इयत्तेपर्यंत स्त्रिया शिकत होत्या. अडाणी नव्हत्या, पण त्यांना शिकायला नाही मिळालं. त्याही खऱ्या हुशारच होत्या, कारण त्यांनी संसार उत्तम केला, पण त्यांना कुठेही शिक्षण घेता आले नाही. ते बहुजन समाजातले सणगर, कोष्टी, शिंपी, सोनार हे सगळ्या समाजातल्या लोकांना आपल्या आपल्या घरात भरपूर काम असायचं महिलांना, आणि महिला त्यात बुडून गेलेल्या असायच्या. ज्या मुली यात कामात नसतील त्यांना फक्त शिकायला शाळेत पाठवत असत. कुटुंब मोठं असायचं आणि कमावणारा करता एक पुरुष एकटा, त्याच्यावर सगळे अवलंबून. त्याच्यामुळे ते जे सांगतील तेच फॉलो करावं लागत होतं. आई वडील आपलं भलंच करतील अशी भावना मुलींच्या मध्ये होती. क्वचित एखादी अशी जी आपलं म्हणणं सांगू शकायची. शिक्षणच नसल्यामुळं विचार करण्याची पण कुवत नव्हती, आणि कामात बुडून गेलेल्या असल्यामुळं आपला हा काही प्रांत विचार करण्याचा आणि निर्णय घेण्याचा काही प्रांत आहे असं मग बायकांनाही वाटत नसे. रूढी परंपरा ह्याच्या खाली त्या बुडून गेलेल्या असत. स्त्रियांना कोणी त्यांचं मत विचारतच नव्हतं, त्यामुळे मांडण्याचा प्रश्न येत नव्हता. आणि कोणी समजा मांडलंच तर ती एक आगाऊ आहे, अगोचर आहे, तिला संस्कार नाहीत, अशी टीका तिच्यावर केली जात होती. पण स्त्रिया काय फंदात पडत नव्हत्या. शिक्षण नसल्यामुळे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याइतकी बौद्धिक क्षमता नव्हती. स्वातंत्र्य तर अजिबातच नव्हतं. लग्न ठरलं की आम्ही ठोकला शिक्षणाला राम राम. तिला कसली आवड आहे तेही पाहायला जायचं नाही. मग मुलगी कितीही कर्तबगार असो. बरं, या बाबतीत तिचे काही विचार असतील, जोडीदाराबद्दलच्या तिच्या काही कल्पना असेल, या बाबतीत तिला काहीतरी स्वातंत्र्य द्यायला पाहिजे हा डोक्यात विचारच नसायचा. मुलगी 14-15 वर्षाची झाली की तिचं लग्न करायचं आणि मग ती तिच्या संसारात रममाण व्हायची. अधिकार असतीलही पण नव्हत्या करत या नोकरी. त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य नव्हतं. मला वाटतं निर्णय बहुतेक पुरुष घेत होते. शाळा नसल्यामुळे नोकरीचं काय आमच्या डोक्यात आलंच नाही. आम्हाला व्यवसाय शेतीतली करून आम्ही ह्याच्यावरच वाढवीन म्हणून आमची हीच इच्छा होती. आमचं लग्न जमलं, आजोबांनी येऊन नुसतं बघितलं का त्याच्यावरच वय झालं. एक तर शिक्षण नाही आणि त्यामुळे त्यांचे विचार तेवढे प्रगल्भ झालेही नाही. त्या विचार करूच शकत नव्हत्या की आम्ही नोकरी करू म्हणून. स्वातंत्र्य उघडपणे नव्हतं. काही ज्या बायका होत्या, ज्या विधवा असतील, परित्यक्त असतील, त्या जर असतील तर ते घरबसल्या पापड वगैरे असं काहीतरी कामं करायच्या. तर त्या भांडी घासणं वगैरे इथपर्यंत करत होत्या. आणि मात्र सर्वसाधारण मध्यमवर्गीय ज्या होत्या त्या मात्र त्यांना ते स्वातंत्र्य नव्हतं, परवानगीने करत होत्या. त्या वेळ पडली तर करत होत्या.
मुलींची लग्न वेळेवर व्हायला पाहिजेत, शिकल्या म्हणजे अडचणी येतात वगैरे वगैरे. त्याच्यावर आम्हाला असं दिसलं की अयोग्य माणसांशी लग्न करण्याची सुद्धा त्यावेळेला पद्धत होती आणि नातेवाईक लोक त्याचा विचार करत नसे. तर अयोग्य माणसांशी म्हणजे काय, कमी शिक्षण, जास्त वय वगैरे वगैरे. मग आम्ही असं ठरवलं आपल्याला माहिती असलेल्या मुलांना विचारायला काही हरकत नाही. हा धाडसी विचार होता पण तो आम्ही केला. अशाप्रमाणे माझं लग्न झालं. मी माझ्या बहिणीनं पण सांगितलं की तुम्हीही असंच केलं पाहिजे. त्याप्रमाणे मग आम्ही एकमेकींना मदत करून 5 बहिणींचे विवाह केले. हे मोठं क्रांतिकारक म्हणायला पाहिजे. त्या काळात हुंड्याची प्रथा होती. शिकलेली मुलं सुद्धा हुंडा घेत असत. मी आणि माझ्या मोठ्या बहिणीने हुंडा न घेणाऱ्या मुलाशीच लग्न करायचे असा निश्चय केला आणि त्याप्रमाणे आमचे लग्न झाले. आधीच्या पिढीतल्या स्त्रियांना व्यवसाय किंवा नोकरी केल्यास मिळकतीतले पैसे खर्च करण्याचे अधिकार होते का? स्त्रिया स्वतंत्रपणे घराबाहेर फिरू शकत होत्या का? बहुसंख्य स्त्रिया या आपल्याकडे स्वातंत्र्यापासून थोड्याशा दूरच आहेत. त्यांना निर्णयाचं स्वातंत्र्य नाही. मग ते निर्णय नोकरीबद्दल असेल, शिक्षणाबद्दल असेल किंवा आपल्या विवाहाबद्दल असेल, त्यांना अजूनही परंपरा, रूढी, जाती बंधनं हे सगळं पाळावंच लागते. आर्थिक स्वातंत्र्य त्यांना नाहीच. कितीतरी स्त्रिया अशा आहेत की ज्या नोकरी करतात, खूप पैसे कमवतात, पण त्या पैशाचं काय करायचं, ते कसे खर्च करायचे याबद्दल आजही बहुसंख्य स्त्रियांना स्वातंत्र्य नाही. घरातल्या वातावरणावर हे अवलंबून असायचं. काही लोक सुशिक्षित होते, त्यांच्या बायकांना परवानगी मिळायची आणि काही जे जुन्या मताचे होते त्यांना अजिबात परवानगी नव्हती. घराच्या बाहेर एक तर जाण्याचं काम पडत नव्हतं, कारण स्त्रियांनी घरातली कामं करायची, पुरुषांनी बाहेरची करायची. बाहेर त्यांना कधी हळदी कुंकाला कुठे देवळात, कुठे शेजाऱ्याकडे एवढं जायचं. अगदी फारच कुणाला भेटायला जात असेल तर त्यावेळेस जायचंच असेल तर बरोबर एखादी स्त्री तरी घ्यायची, नाहीतरी एखादा लहानसा मुलगा, एक पुरुष म्हणून त्या 4-5 वर्षाच्या मुलाला बरोबर पाठवलं जातं, पण एकटं जायचं नाही. तुम्हाला तेवढं स्वातंत्र्य वापरण्याचं सुद्धा तुम्हाला कळत होतं का? तर नाही. तुम्हाला तो हक्क तुमचा वापरताही येत नव्हता. इच्छा असूनही त्या करू शकत नव्हत्या. त्याला कारण म्हणजे घरची परिस्थिती, घरची लोक आणि समाज पण दोन्हीही होते. त्यामुळे त्या अशा स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकत नव्हत्या. आणि त्यांच्या कमवलेल्या पैशावर सुद्धा त्यांचा स्वतःचा हक्क नसे, ते त्यांना विचारूनच खर्च करावा लागत असे. उच्चवर्णीयांच्या स्त्रिया त्या काळात बाहेरच पडत नसत, घरात असत. त्याच्या विरुद्ध मागासवर्गीय समाजातल्या महिला कामधंदा मिळवण्याकरता किंवा आपल्या घरात जे उत्पन्न होईल ते विकण्याकरता गावोगाव बाजार करत असत आणि त्यातून त्या एक अर्थ उत्पन्नाचं एक घटक म्हणून काम करत असत. बाहेर जाऊन व्यवसाय करणं किंवा नोकरी करून पैसा कमवून घरात आणणं हे फार दुरापास्त होतं. कमवण्याचा अधिकार शेतीतच होता. शेतीतच करायची, व्यवसाय काहीतरी करायची, त्याच्यातच काम करून मंजुरी मिळवून करायचं, त्याच्यातच पैसे खर्चायचा अधिकार सुद्धा नव्हता. कोणतरी एक मेन माणूसच कोणतरी कारभारी असणार, त्याच्यावर सगळं होय म्हणणार. ती कोंबड्या शेळ्या करणार, पैसे काय सगळं गोळा करून मेन माणूस कोण आहे त्याला खर्चाला पैसे कमी जास्तीला द्यायला लागणार. ऑफिसमधून घरी आल्यावर सगळा संसार सांभाळायचा, म्हणजे स्वयंपाकघरात शिरून स्वयंपाक पाणी, लहान मुलांचं करणं, घरातील वयस्क माणसांचं सगळं हवं नको ते बघणं, आजारी पण पाहुणे रावणे येणं जाणं, हे सगळं स्त्रियांनी बघून मग वेळ मिळाला तर नोकरी करायची, मिळालेले पैसे नवऱ्याला सोपवायचे. म्हणजे कष्टाचीच कामं होती नोकरी म्हणजे. पण हे सगळं होतं हे मुंबई पुण्यासारख्या शहरातून. बाकी तुम्ही खेड्यातनं गेलात तर ग्रामीण भागामधल्या स्त्रियांचं जीवन आजही बदललेलं नाही. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्त्रियांना स्वातंत्र्य सहज मिळालं की त्रास सोसून भांडून मिळवलं? त्यावेळेला जवळ थोडेफार हक्क कळायला लागले. परंतु आपल्या पुरुषप्रधान समाजामध्ये स्त्रियांना असे हक्क
घेण्याचं जे आत्मविश्वास जो पाहिजे तो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण व्हायला बराच काळ लागला. अलीकडे थोडंसं ते झालं आहे, तरी अजून 100% नाही. शिक्षणाचा आपल्या परिवारासाठी चांगला उपयोग होतो हे त्यांना समजू लागलं आणि हळूहळू त्यांच्यामध्ये बदल होत गेला. ती आपली मतं मांडण्याइतपत त्यांच्यामध्ये बदल झाला. लग्नाच्या आधी मला पूर्ण स्वातंत्र्य होतं, पण लग्नानंतर मात्र तेवढं स्वातंत्र्य नव्हतं आणि मला ते त्रास सोसून आणि भांडूनच मिळवावं लागलं. जेव्हा मी माझं शिक्षण पूर्ण केलं आणि आर्थिकदृष्ट्या मी स्वतंत्र झाले, तेव्हाच मला ते स्वातंत्र्य मिळालं. हे नाही झालं, काही अडचणी खूप आल्या, पण मी त्या पार करून मी केलं. म्हणजे कौटुंबिक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती ह्यात बराचसा बदल झाला होता आणि त्याच्यात म्हणजे जास्त समाजापेक्षा कुटुंबाचं बंधन आमच्यावर फार असायचं. त्याच्यानंतर मी 10वी पास झाल्यानंतर एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये स्वतः जाऊन नोकरीसाठी अप्लाय केला होता, कारण घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. तर ती नोकरी फिरतीची होती, समाजसेविकेची होती. पण त्याही नोकरीला मला आजोबांनी पाठवलं नाही आणि शेवटी म्हणाले नाही, आपल्याला शिक्षिकेचीच नोकरी करायची. माझी इच्छा नसताना सुद्धा मी ती शिक्षिकेची नोकरी पत्करली आणि त्याच्यात मी ती यशस्वीपणे पार पडली. आदर्श शिक्षिका पुरस्कारही मला मिळाला. मी स्वतः 7च्या आत घरात हे मला स्वतःलाही होतं. त्यानंतर कोणता कोर्स घ्यायचा हे सुद्धा ठरवणारे वडीलच होते. पुढच्या आयुष्यामध्ये लग्न झाल्यानंतर मग मात्र माझ्या सगळ्या हौशी मी माझ्या त्या पूर्ण करून घेतल्या. बऱ्याच उशिरा ते मी केलं, त्यामुळे तेव्हा भांडायचा प्रश्न नव्हता. तेवढं मी मला आत्मविश्वास आलेला होता आणि मी त्याप्रमाणे वागत गेले. माझ्या वडिलांनी मला कर्ज काढून शिकवलं. पायावर उभं राहिलंच पाहिजे असं त्यांचं मत होतं. त्यांना हे माहीतच नाही की त्यांचे हक्क काय आहेत, त्यांच्यासाठीचे काय कायदे आहेत. पण आता बऱ्याच स्त्रिया हे सहन करत नाही. ग्रामीण भागात कुठल्याही प्रकारची समानता नाही असं माझ्या लक्षात मी म्हणेन. घटनेने असा अधिकार दिलेला आहे हे कळायलाही खूप वर्ष लागली आणि अजून स्त्री पुरुष समानता पूर्णपणे आलेली आहे कुठे? आपण जे पाहतो स्त्रियांवरचे अत्याचार अजूनही आहेत. स्त्रियांना कमी पगार देणं, त्यांना कमी लेखणं हे अजून चालूच आहे. नागरिकत्व, मतदानाचा अधिकार हे आपल्याला सहज मिळाले. इंग्लंडमध्ये त्यासाठी स्त्रियांना सरकारशी भांडावे लागले होते, संप करावा लागला होता. स्त्रिया आणि पुरुष यांचे अधिकार समान आहेत हे तुम्हाला माहीत होतं का? तुमच्या मुलींना तुम्ही सर्व बाबतीत निवडीचं स्वातंत्र्य दिलं का? म्हणजे मुलगी नात सगळे शिकलेत, नोकरी करलालेत, हे मला आनंद वाटते. स्वातंत्र्याने बोललं म्हणजे त्यांचे निर्णय त्या घेऊ लागल्या. नोकरी कुठे करायची ते करू लागल्या. पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून मिळवायला लागल्या. आत्ताच्या पिढीची स्वातंत्र्याबाबतची मतं कशी आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बहुतेक शिकलेल्या मुली तरी सद्सद्विवेक बुद्धी वापरतात असं मला वाटतं. स्त्रिया आता उच्च शिक्षण घेत आहेत, त्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य चांगले आहे. तसेच काळाप्रमाणे समाज पण थोडा थोडा सुधारत असतो. आत्ताच्या पिढीच्या स्वातंत्र्याबाबतची मतं ही जरा टोकाची भूमिका घेतात असं मला वाटतं. आत्ताची पिढी व्यक्ती स्वातंत्र्याची पुरस्कर्ती आहे, पण स्वातंत्र्याने कुटुंबाची जडणघडण बिघडेल का अशी शंका नव्हे, भीतीच माझ्या मनात आहे. स्वतःच्या स्वातंत्र्याचा विचार करताना इतरांचं स्वातंत्र्य पण अबाधित राहिलं पाहिजे हा विचार आजच्या पिढीत मला थोडा कमी दिसतो. 75 पार केलेल्या स्त्रियांचे स्वातंत्र्याबद्दलचे अनुभव ऐकत असताना आपल्याला जाणवतं की संविधानातून स्त्रियांना मिळालेल्या शिक्षणाच्या संधीमुळे आणि कायद्याने दिलेल्या समानतेच्या अधिकारांमुळे विज्ञान, तंत्रज्ञान व वेगवेगळ्या क्षेत्रात स्त्रियांचं सक्षमीकरण होत आहे. आधीच्या पिढ्यांना जे स्वातंत्र्य झगडून मिळवावं लागलं ते आत्ताच्या पिढीला सहज मिळत आहे. ह्याची जाणीव ठेवून काळानुसार येणाऱ्या आव्हानातून मार्ग काढत स्वतःच्या विकासाबरोबरच समाजाचा आणि पर्यायाने देशाचा उत्कर्ष होईल अशीच पुढील काळात स्त्रियांची वाटचाल असेल असा विश्वास भारतीय स्त्रीशक्तीला आहे.